साहेबांचं प्रतीक आहे म्हणून आज साहेबांचा सन्मान या बुलढाण्याच्या भूमीमध्ये लाखो जिजाऊ भक्तांच्या शिवभक्तांच्या आपल्या विचारांच्या महामानवांच्या उपस्थितीमध्ये केला जात आहे। हे सुद्धा एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं। त्यासाठी आहे की साहेबांचं हे जे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामधलं काम आहे ते पुढे आलं पाहिजे। असं कोणतं क्षेत्र नाही, तुम्ही विचार करा, असेल राजकारण असेल, शेती असेल, महिला असेल, युवक असेल, अशा सर्व क्षेत्रामध्ये विधायक हस्तक्षेप करून योग्य पर्याय देणारा महापुरुष म्हणजे आपल्याला माहिती आहे। विद्रोह म्हणजे नकार, पुरोगामी चळवळी म्हणजे नकारावर उभ्या चळवळी अशी बेमालूम बदनामी केली गेली, परंतु खेडेकर साहेबांनी विद्रोह म्हणजे अनिष्टाला नकार आणि सत्य आणि चांगुलपणाचा स्वीकार हा सिद्धांत आधुनिक काळामध्ये खेडेकर साहेबांनी मांडला आणि जगाला दिलेला। आम्ही जातपात बाळगत नाही, जातीच्या पलीकडे जाऊन आपण या ठिकाणी हे विचार देण्याचं काम केलेलं आहे। आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र लोकप्रिय खासदार जिजाऊंचे वारस समजले जाणारे सन्माननीय मंत्री, केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब आज आपल्यामध्ये आलेले आहेत। त्यांचे टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया। या सर्व विचारपीठाच्या माध्यमातून आदरणीय खेडेकर साहेबांनी जी भूमिका घेतली ती भूमिका एका जगन्मायक ही आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि म्हणून सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्राला हस्तक्षेप करून एक नवी व्यवस्था प्रदान करणारा युगनायक म्हणून क्रांतिपुरुष खेडेकर साहेबांचं आपल्याला नाव घ्यावं लागेल। त्यासाठी हा अमृत महोत्सव आहे। साहेबांना दीर्घायुष्य लाभो, निरोगी राहो आणि त्यांच्या हयातीत त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला सुद्धा दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारची मी जिजाऊंच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिव।